जोगेश्वरी पश्चिम येथील केवनीपाडा परिसरातील दत्त मंदिरात संत तुकाराम महाराज बीज उत्सवानिमित्त भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। या धार्मिक कार्यक्रमाला परिसरातील अनेक भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपस्थिती लावली। या प्रसंगी माजी नगरसेवक पांडुरंग आंबरे, स्थानिक नगरसेविका सबा हारून खान तसेच भाजपचे वार्ड क्रमांक 65चे नगरसेवक विठ्ठल बंदेरी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। बालमित्र मंडळाचे संस्थापक विजय घरत, कार्याध्यक्ष जयवंत तांबे, सचिव जगन्नाथ दिवसे यांनी मान्यवरांचा सत्कार केला। यावेळी माजी नगरसेवक पांडुरंग आंबरे यांनी मंदिराचा इतिहास सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला। तर वार्ड क्रमांक 65चे नगरसेवक विठ्ठल बंदेरी यांनी आपण या मंदिरात दररोज येत असून दर सोमवारी अभिषेक करत असल्याचं देखील आवर्जून सांगितलं। कार्यक्रमादरम्यान बालमित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी मान्यवरांनी संत तुकाराम महाराजांच्या विचारांचं महत्त्व अधोरेखित करत अशा धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमुळे समाजात एकोपा वाढतो असं मत व्यक्त केलं। तसेच पुढील काळातही अशा उपक्रमांना आपला पाठिंबा राहील असंही त्यांनी सांगितलं। यहाँ पर मैं आई हूँ तुकाराम बीच की। मैं सबको पहले शुभकामनाएं देना चाहती हूँ। मुझे यहाँ पे इस तरह से सम्मान करके बुलाया गया है, तो यहाँ के लोगों का मैं सबसे पहले धन्यवाद करती हूँ। मैं ये दत्ता मंदिर को अपने बचपन से देखते आई हूँ। यहाँ पे जो भी होता है, जो भी प्रोग्राम तुकाराम बीच बोलो या गणपति का बोलो या नवरात्रि का बोलो, जब यहाँ पे ग्राउंड था मैं तब से ये मंदिर को देखते आई हूँ। तब से इतने सालों से ये चल ही रहा है यहाँ का रीति रिवाज, जो यहाँ के लोग लेके चल रहे हैं। पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर माऊली तुकाराम तुकाराम। आज या ठिकाणी उपस्थित नगरसेवक बदलेरे साहेब आणि नगरसेवक सभा आमची सभा खाट हे पण उपस्थित आहे। सर्व इथल्या रहिवासी पदाधिकारी वगैरे सर्व उपस्थित आहेत। त्यांना मी पहिलं धन्यवाद देतो की तुम्ही इथं आलात आणि या तुकाराम महाराजांचं, दत्तगुरू महाराजांचं दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतले। आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हा दोघांना खूप खूप आशीर्वाद आहे। हे मंदिर उभं करण्याचं कारण इथे पहिलं एक झाड होतं, त्या झाडाखाली हे लोक सर्व गावातले लोक पूजा करायचे। तेव्हा माझ्या कानावर 1985 साली शांताराम आंबरे इथून नगरसेवक म्हणून निवडून आले। त्यावेळेला इथे लोकांनी त्यांना सिरियल बनवून होता आणि विजय घरत, नारायण खडतरे या लोकांनी विनंती केली होती की साहेब इथं मंदिर उभा राहा दत्ताचं। तर साहेबांनी हो म्हणाला। अशी 5 वर्ष गेली। मग माझ्या कानावर या लोकांनी टाकलं की दत्ताचं मंदिर उभं राहिलं पाहिजे इथे। आम्हाला साहेबांनी शब्द दिला होता। बोला ठीक आहे, परमेश्वराची कृपा असेल तर आपण करू। आणि ते दत्त माझ्या पाठीमागे उभे राहिले आणि हे सर्व करून घेतलं। आणि हे दत्ताची मूर्ती पण आम्हाला अचानक एकाकडे गेलो तर त्याला मी म्हणालो, तो म्हणाला काय पाहिजे? तर मी म्हणालो मला दत्ताची मूर्ती, पैसे नको। तेव्हा ते म्हणाले माझ्याकडे किती दिवस पडलेली आहे, ती मला कुठेतरी स्थापन करायची आहे। तुम्ही आलात, मला खूप आनंद झाला। हे कुठे सार्थकी लावा। आणि त्या पद्धतीने आम्ही इथे मंदिर उभं केलं आणि सर्व वाढत गेलं आणि परमेश्वराची कृपाने आजही वाढतो आहे। आणि त्याच दत्त महाराजांना मी सर्वांना विनंती करतो या सर्वांना सुखी ठेव आणि या दोघांच्या हातून चांगलं कार्य घडू दे, एवढीच माझी प्रार्थना। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, रुक्मिणी माता की जय। आज तुकाराम बीज निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो। तुकाराम महाराजांना मी अभिवादन करतो। तुकाराम बीजची ही परंपरा मी गेली 40 ते 42 वर्ष लहान असल्यापासून बघतोय। आणि ह्या आपल्या केवनीपाड्यातले जे रहिवासी आहेत आणि ह्या मंदिराचा सांभाळ करणारे जी काही डांगे नानापासून आणखीन बरीच लोकं होती, ती आता काही हयात नाही आहेत, पण त्या लोकांनी ही परंपरा सुरू ठेवली आणि लोकांच्या घरोघरी जाऊन शिदा आणून ही इथे एक महाप्रसाद ते लोक करायचे। पण आज शिदा आणणं लोकांना शक्य नसल्यामुळं पण परंपरा ही अशी पुढे जोपासत चाललेली आहे। आपले स्थानिक मंडळी, त्यांची मुलं व त्यांची मुलं ही तुकारामबीचा हा कार्यक्रम हा दरवर्षी करतात। अलीकडे तुम्ही मंदिराबद्दल आमदार अमित साटमजीबद्दल विचारलं तर आमदार अमित साटमजीने या मंदिरासाठी योगदान दिलं आहे। पांडू साहेबांनी हे मंदिर उभा केलं आहे आणि पांडू साहेबांनी हे मंदिर उभा करताना असंख्य लोकांनी त्यांना मदत केली आहे आणि पांडू साहेबांनी इकडच्या स्थानिक लोकांना मदत करून मंदिर उभारण्यासाठी प्रयत्न केले। त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, कारण ह्या केवणीमध्ये हे मंदिर असल्यामुळे इथं ही धार्मिक परंपरा जी तुकाराम बीज हा कार्यक्रम आहे हा वर्षानुवर्ष राबवला जातो।
त्यानिमित्तानं केवढीतले असंख्य लोक एकत्र येतात आणि आपल्या गुण्यागोविंदाने सर्व एकमेकाशी चांगलं बोलून नमस्कार करून व आरती आणि दर्शन घेऊन असंच प्रेम आपसमध्ये ठेवून ते निघून जातं। मी आजही ह्या तुकाराम निमित्त सांगतोय, मी नगरसेवक झालो हे असं मला स्वतःला वाटतच नाही। आधी मला वाटतं की मी एक साधा कार्यकर्ता आहे। जसं मी देवळात येतोय, मी रोज सकाळी देवळात येतो, सोमवारी तर अभिषेकला असतो, पण कुठेही गेलो तरी मी समजत नाही की मी नगरसेवक आहे। मी जनतेचा सेवक आहे आणि या जनतेने मला निवडून दिलेलं आहे आणि त्यांची सेवा करण्यासाठी मला इथे उभा केलेलं आहे।